नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य विभाग गटक ड ची आता फायनल आन्सर की आलेली आहे. त्याच्यानंतर मग मित्रांनो अजून किती लिस्ट लागणार आहेत, नॉर्मलायझेशन कुठल्या कुठल्या पदांचं होणार आहे, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कट ऑफ किती लागू शकतो, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि मित्रांनो, पहिली लिस्ट म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ती लिस्ट जी आहे ती कधीपर्यंत लागेल त्याविषयी ही माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर रिझल्टबद्दल आपण बोलूयात. रिझल्ट अजूनपर्यंत मित्रांनो सकाळपासून जी आहे वेबसाईट चेक केलेली मी आत्तापर्यंत तरी या ठिकाणी वेबसाईटवरती आलेला नाही आहे. वेबसाईटवरती मित्रांनो तुमचं काय होणार आहे, पहिली लिस्ट जी आहे ती लागणार आहे. कशी लागणार आहे तर बघा, आन्सर की प्रसिद्ध झाल्यानंतर मित्रांनो लॉग इन कीमध्ये तुमची फायनल आन्सर की, ठीक आहे, तर ती प्रसिद्ध झालेले लॉग इनमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो तुमची पहिली लिस्ट लागेल. त्यांनी म्हटलंय या ठिकाणी पहा की यापूर्वीच प्रसिद्ध केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी नॉर्मलायझेशन सूत्रानुसार अंतिम गुणनिदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. म्हणजे तुमची पहिली लिस्ट लागेल मित्रांनो नॉर्मलायझेशन केलेली. तर आता नॉर्मलायझेशन मित्रांनो कुठल्या कुठल्या पदांचं होणार आहे हे 7 डिसेंबरलाच प्रसिद्ध झालं होतं. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्या संवर्गाची परीक्षा झालेली आहे त्याच्यामध्येच मित्रांनो नॉर्मलायझेशन होईल. हे त्याचं सूत्र आहे, आपल्याला माहीत असेल मित्रांनो, TCS मार्फत केलं जातं नॉर्मलायझेशन. तर जास्त फरक पडणार नाही मित्रांनो, कारण की याच्यामध्ये अर्जसंख्या कमी होती. जसं की तलाठीला आपल्याला माहीत असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये अर्जसंख्या होती. त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये जे ग्रुप डीचे असेल तर त्याच्यामध्ये जास्त सत्रामध्ये थोडीशी परीक्षा झालेली आहे. ग्रुप सी मध्ये तर बऱ्यापैकी मित्रांनो काय काय पदांची एकाच सत्रामध्ये परीक्षा झालेली आहेत. तर ग्रुप डीचं मित्रांनो सर्वच पदांचं नॉर्मलायझेशन होईल, कारण की एकापेक्षा जास्त सत्रात झालेत. आणि ग्रुप सी मध्ये काही पदांचे मित्रांनो एकाच सत्रामध्ये परीक्षा झालेल्या आहेत. तर हे नॉर्मलायझेशन मित्रांनो केलं जाईल, त्याच्यासाठी हे सूत्र वापरलं जाणार आहे. मग आता तुमची पहिली लिस्ट जी आहे या ठिकाणी फर्स्ट लिस्ट जी आहे ती कधी लागेल नॉर्मलायझेशन. आता मित्रांनो तुमची फायनल आन्सर की आलेली आहे, त्याच्यावरती नॉर्मलायझेशन त्यांनी प्रक्रिया देखील सुरू केलेली असेल. तर मग ही लिस्ट जी आहे मित्रांनो येणाऱ्या 8 दिवसामध्ये कधीही लागू शकते. नॉर्मलायझेशन नंतरचे तुमचे जे स्कोर येतील मित्रांनो ते स्कोर तुमचे फायनल असतील नॉर्मलायझेशन एकदा केलं की त्यानंतर. तर 8 दिवसामध्ये म्हणजे पुढील आठवड्यामध्ये मित्रांनो कधीही तुमच्या लिस्ट ज्या आहेत त्या लागू शकतात. ठीक आहे मित्रांनो, तेव्हाच लागतील असं काही नाही, मागं पुढं देखील होऊ शकतं मित्रांनो. की एक अंदाजित तुम्हाला माहिती सांगतोय, तर तुम्हाला थोडासा अजून मित्रांनो या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे. जास्त दिवस लागणार नाहीत मित्रांनो, कारण की एकदा फायनल आन्सर की आली की मित्रांनो जास्त वेळ नॉर्मलायझेशनसाठी लागत नाही. त्यांचे जे सॉफ्टवेअर्स असतात मित्रांनो त्याच्यामध्ये पटपट होऊन जातं, कारण की ऑनलाईन सर्व आहे मित्रांनो. ऑनलाईन तुमच्या परीक्षाही झालेल्या आहेत. जे नॉर्मलायझेशन करण्यासाठी त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर्स आहेत त्यानुसार ते लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी करतील. त्याच्याबद्दल जशी पहिली लिस्ट मित्रांनो प्रसिद्ध होईल, नॉर्मलायझेशन नंतरची पहिली लिस्ट तुमची येणार आहे मित्रांनो, प्रसिद्ध झाली की तुमच्यापर्यंत त्याबद्दलची माहिती नक्की शेअर केली जाईल. आता मित्रांनो प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे तुमचं नॉर्मलायझेशन झाल्यानंतर जी तुमची मित्रांनो पुन्हा अजून एक लिस्ट लागते मित्रांनो. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ती दुसरी लिस्ट तुमची असेल. ती कशी लिस्ट असेल मित्रांनो त्यांनी सांगितलं या ठिकाणी, त्यानंतर कार्यालय निहाय व पदनिहाय गुणवत्ता यादी व निवड यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्याची कार्यवाही केली जाईल. म्हणजे गुणवत्ता यादी म्हणजे किती मार्क्स पडलेले आहेत आणि कुठले विद्यार्थी निवड झालेले आहेत, कुठले प्रत्यक्ष यादीमध्ये आहेत, सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो ही तुमची फायनल शेवटची लिस्ट जी आहे ती लावली जाईल. मग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे त्याबद्दलचे सर्व आदेश जे आहेत ते प्राप्त होतील ऑफिशियल वेबसाईटवरती. तर इथपर्यंत मित्रांनो सर्व माहिती तुम्हाला क्लिअर झालेली असावी. नॉर्मलायझेशन कुठल्या पदाचं होणार आहे, किती लिस्ट लागतील ते तुम्हाला सांगितले, आणि पहिली लिस्ट जी आहे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ती कधीपर्यंत लागेल तेही सांगितले. आता त्याच्यानंतर पुढं आहे मित्रांनो तो म्हणजे सर्वांचा मोठा प्रश्न, याचा कट ऑफ किती लागेल. तर बघा मित्रांनो, कट ऑफबद्दल जे आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर कट ऑफ तुमचा खूप कमी लागणार आहे मित्रांनो, कारण की पदं जास्त होती मित्रांनो या ठिकाणी आणि अर्ज जे आहेत मित्रांनो कमी आलेले आहेत, हे लक्षात राहू द्या. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स आपण कमेंटमध्ये सांगायला लावलेले आहेत. 70पर्यंत, 170पर्यंत, 180पर्यंत, 160, 140, 130 अशा पद्धतीने मार्क्स आहेत. तर कट ऑफबद्दल मित्रांनो ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज सांगणार नाही, कारण की तो व्हिडिओ तुम्ही पहा, तिथं कट ऑफबद्दलची माहिती दिलेली आहे. तो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. परंतु एक अंदाजित आता कट ऑफ म्हणजे मित्रांनो तेवढाच लागेल असं काही नसतं. कुणीही कट ऑफ जो आहे तो परफेक्ट कट ऑफ सांगू शकत नाही. एक अंदाजित तुम्हाला मी सांगतोय की किती फॉर्म आले होते त्याच्यावरून कट ऑफ ठरेल तुमचा. त्याचबरोबर मित्रांनो आता नॉर्मलायझेशन झाल्यानंतर अजून बदल होणार आहेत, त्याच्यामुळे कट ऑफबद्दल ही परफेक्ट कट ऑफ असणार नाही मित्रांनो. एक अंदाजित कट ऑफ जो आहे मित्रांनो, तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे अंदाजित तो सांगतोय मी.
130 पासून काही कॅटेगरीमध्ये सांगतोय, काही कॅटेगरीमध्ये खूपच कमी कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. कारण की जागा ज्या आहेत जास्त आहेत आणि आज काही जे आहे ते कमी आलेले होते मित्रांनो. तर जवळपास मित्रांनो 130 पासून 140, 150, 160, 170 पर्यंत या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ जाईल. मग 170 मग तुम्हाला कळेल की ओपनमध्ये 170 पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यापेक्षाही कमी जाऊ शकतो मित्रांनो. कारण की कट ऑफ खूप कमी लागण्याचे या ठिकाणी चान्सेस आहेत या परीक्षेमध्ये यावेळेसच्या. तर त्याच्यावरती डिटेलमध्ये ऑलरेडी कॅटेगरी वाईज व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर एवढंच सांगेल की कट ऑफ जो आहे तो मित्रांनो या ठिकाणी कमी लागेल. परत एकदा तुम्ही मित्रांनो तुमचा जिल्हा, तुमची कॅटेगरी आणि मित्रांनो तुमचे मार्क्स तुम्ही कमेंटमध्ये टाका, जेणेकरून सध्या तुमची जी फायनल आन्सर की आली आहे त्याच्यावरून अजून एक अंदाज येईल विद्यार्थ्यांना की कितीपर्यंत कट ऑफ लागू शकतो. एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे आपण त्याच्यावरून ठरवू शकतो अजून पण. ठीक आहे, तर एक अंदाजित तुम्हाला कट ऑफबद्दल मी सांगितलेलं आहे की कमी कट ऑफ लागू शकतो. आज कमीच लागेल असं नाही मित्रांनो, कारण की नॉर्मलायझेशन नंतर अजून गुण तुमचे कमी जास्त होतील. ज्यांची एकापेक्षा जास्त सत्रामध्ये परीक्षा झालेली त्यांचे, ज्यांचं एकाच सत्रामध्ये परीक्षा झालेली त्यांनी सांगितलेले की त्यांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होऊ शकत नाही, कारण की एकापेक्षा जास्त सत्रात झाल्यानंतरच नॉर्मलायझेशन जे आहे ते मित्रांनो केलं जातं. कारण की त्याच्या प्रश्नपत्रिका ज्या असतात मग वेगवेगळ्या काढल्या जातात, त्याची काठिण्य पातळी काही प्रश्नपत्रिकांची सोपी किंवा मित्रांनो अवघड अशा पद्धतीने असल्यामुळे नॉर्मलायझेशन करणं गरजेचं असतं. तर हे कट ऑफबद्दल झालं. आता मित्रांनो पुढचं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं, याच्यावर तर ऑलरेडी व्हिडिओ बनवूनच तुम्हाला मी सांगितलेलं होतं की तुमच्याकडे जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर ऑलरेडी त्यांनी परिपत्रकच काढलेलं आहे हे, की तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती मित्रांनो एक प्रतिज्ञापत्र जे आहे ते लिहून द्यायचं आहे की एका महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे जर नाही आहे एखादं डॉक्युमेंट तर तुम्ही मित्रांनो ते सादर कराल. तर ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, याच्यामध्ये सूट म्हणावी. कारण की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला जाल तिथं तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर बाहेर काढलं जातं, परंतु इथे लिहिलं आहे त्यांनी की प्रतिज्ञापत्र तुम्ही देऊ शकता. उदाहरण देखील दिलेलं आहे त्यांनी की जसं की आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डॉमसाईल नाही आहे तुमच्याकडं किंवा कुठलं एखादं दुसरं डॉक्युमेंट नाही आहे, तर त्या संदर्भात मित्रांनो ही माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला त्या प्रतिज्ञापत्रामध्ये लिहूनही द्यायचं आहे की जे तुम्ही कागदपत्र देणार आहात ते बोगस बनावट आढळून आल्यास तुमची नियुक्ती देखील रद्द केली जाईल अशा पद्धतीने. तर कागदपत्र तपासणीबद्दल पहा, हा फॉर्मॅटच त्यांनी दिलेला आहे ऑलरेडीच मित्रांनो. तुमचं ज्यावेळेस कागदपत्र तपासणीला तुम्हाला बोलवलं जाईल तर हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करून इथं नाव, पदनाम, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक हा लिहायचा आहे. आणि यापैकी जे डॉक्युमेंट आहेत तुम्हाला सांगितलेले महत्त्वाचे, जसं की जन्मतारखेबद्दल ते तुम्हाला सादर करायचे आहे, जात प्रमाणपत्र ज्यांनी ज्यांनी लिहिलेलं आहे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मित्रांनो लागणार आहे, ते वैध असावं, एक्सपायर झालेलं नसावं, हे लक्षात राहू द्या. जर नसेल तर मग तुम्हाला वेळ दिलेला आहे त्यांनी ऑलरेडी, तुम्ही नंतरही काढू शकता. मग एका महिन्यामध्ये तुम्हाला सादर करायचे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट आणि शैक्षणिक अर्हतेची सर्व प्रमाणपत्र. आता मित्रांनो हे डॉक्युमेंट जे आहेत ना तुम्हाला ओरिजिनल लागतील. ओरिजिनल आणि झेरॉक्सच्या सेट जे आहेत तुम्हाला द्यावे लागतील. ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजेत. मग तुम्ही सध्या तुमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये असतील तर आत्ताच काढून ठेवू शकता की वाटते बाबा माझं सिलेक्शन होईल तर डॉक्युमेंटची तयारी तुम्हाला करायची आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे सर्व शैक्षणिक पात्रतेचे जेवढे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये मार्कशीट आणि सर्टिफिकेट, गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र दोन्हीही लागतात मित्रांनो. आपल्याला माहीत असेल 10वीचं मित्रांनो मार्कशीटही भेटतं आणि सर्टिफिकेटही भेटतं, तर ते दोन्हीही लागेल. तसंच पदवीचं असेल तर तेही दोन्हीही लागतील मित्रांनो ओरिजिनल. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचं काय रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असेल, नर्सिंग केलेलं आहे वगैरे, त्याच्यामधून ग्रुप सीमध्ये फॉर्म भरला आहे, कुठं फार्मसी असेल, डेंटल असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, काउन्सिल असेल, याच्याकडे तुमची नोंदणी झाल्याचं तेही प्रमाणपत्र लागेल. त्यानंतर बाकी मग तुमच्याकडे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरताना जसं की प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, माजी सैनिक अशा पद्धतीने जर काही टाकलेलं असेल तर त्याबद्दल डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. ऑनलाईन व्हेरीफाय झालं पाहिजे. ठीक आहे. नावामध्ये काय बदल असेल मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरताना केलेलं असेल तसं, तर त्याचं गॅजेट किंवा मित्रांनो विवाहामुळे नाव बदललेलं असेल तर विवाह प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. तर हे डॉक्युमेंट मित्रांनो महत्त्वाचे आहेत. ही PDF फाईल जी आहे याची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक भेटेल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला भेटून जाईल. तर ही सर्व माहिती दिली आहे मित्रांनो. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. जसे मित्रांनो लिस्ट लागतील तशी तुम्हाला सर्वात अगोदर टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या या व्हिडिओ बनवून जे आहे तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.